तसं तुमचं अंतकरण अगदी शुद्ध व्हावं, शुद्ध जर केलं महाराज तर मग मात्र भगवान परमात्मा त्या ठिकाणी येऊन बसत असतो. तुका म्हणे येत नाही बस. आणि मग मनुष्य जन्म तुम्ही प्राप्त झाले, झाल्यानंतर तुम्ही सत्संग धरला, संतांची संगत धरली पाहिजे. आता पहा, ब्रह्मज्ञान आणि भक्ती वेगळी तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत शब्द फार विलक्षण प्रकारे वापरले ना. तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. अव्यक्त जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर योग साधना करावा लागते. अव्यक्त प्राप्त करून घेतलं सद्गुरु आत्माराम बाबांनी. ब्रह्मज्ञानाला ज्या ब्रह्मज्ञानाचा तुकोबांनी तितकरा केला नको बाबा. ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञानी महात्मा भगवान दत्तात्रय, ब्रह्मज्ञानी महात्मा आहेत शुकमुनी, ब्रह्मज्ञानी महात्मा कपिल मुनी. बरं, या देवलके ऋषी. बरं, हरीच म्हणजे त्यांनी ब्रह्मज्ञानाची प्रत्यक्ष प्राप्ती करून घेतली, अनुभव सिद्ध. लक्षात आलं का? आणि त्या श्रेणीमध्ये महाराज स्वामीजींनी जे तप करून जे प्राप्त करून घेतले ना, ते लेवलचे सामान्य गोष्ट. आज आपल्या परमभागी महाराज असे महात्मे आपल्या परिसरात. बरं, त्यांचं दर्शन 30 कोटी देव असे राम लावून दर्शन घेतात सिद्ध महात्म्यांचं. गुरुतीर्थ वाचल्यानंतर 30 कोटी देव जरी कोपले तरी सद्गुरू सोडवतात. पण सद्गुरू जर कोपले तर तुम्हाला कोणी सोडवायला तयार नाही. पण सद्गुरूला शरण जाण्यापूर्वी काही विशेष गुणधर्म तुमच्याजवळ असावा. वैराग्य, विवेक आणि विशेष म्हणजे पूर्व पुण्य लागते, सद्भाव लागतो, सुलिनता लागते. सुलिनता निंदा म्हणजे काय? तुम्ही शरण गेलं पाहिजे, शरणागत. आणि जिथं आता लिंता कशी असते सांगा. माळे जेवते नेले, देवते निवांत जिवेले, तेथे पाणी काय केले ऐसले. अहो, एखाद्या माळ्याने जसं वाफ्यामध्ये पाणी सोडले तर तो वाफ्यात ते पाणी माहित नाही या वाफ्यात जाणार नाही, त्या वाफ्यात जाईल. जिकडं माळ्याने नेलं तिकडं त्या पाण्याला जावं लागतं. तसं जसे सद्गुरू वाट दाखवतील तसं असणाऱ्या त्या साधकाला आपली क्रिया करणं केलं पाहिजे. हे सांगत होतो नारद महर्षींनी वाल्मिक ऋषींना गुरुफाट्या नामामध्ये तू काय कर, राम राम म्हणू नको, तू अनाधिकारी आहे. मग गुरुफाट्याला गुरुफाट्यावर असते, गुरुफाट्याला गुरुफाट्यावर असते. यांनी काय केलं? आता मग अशी त्या काही काय करायचं, जी छोटी मशीन होती ना त्या बॉक्स मध्ये बसावं, काहीतरी वर मजून लावून बसा, म्हणजे साईड बसा. मग एक काम करा, म्हणजे ह्याला खाली ठेवा आणि बॉक्स वरून घाला. म्हणजे वर फाट्याला जिथं एखादी गोष्ट सरळ मार्गे प्राप्त होत नाही तिथं त्याचा वर मजा काय
काय केलं पाहिजे? महाराज हे वर्म साधू संतांना माहिती असतं, लक्षात ना. आणि म्हणून साठी वैराग्य म्हणजे त्याग पाहिजे. लोक म्हणते वैराग्य वैराग्य शब्द ज्ञानामध्ये वैराग्य हा शब्द कसं बोली बोलता वाटे सोपे करी करता हे वैराग्य सोपारे मज बोलता वाटे एवढं सोपं नाही. मग काय वैराग्य धारण करूच नाही का? केलं पाहिजे. पण कुणी केलं पाहिजे त्याची पूर्व पुण्य आहे, ज्याला सद्गुरूची प्राप्ती झालेली आहे, ज्याला हा देह नश्वर आहे, ज्याला हे जगत मिथ्या आहे आणि आपलं काही ना असो, ज्याला सत्यत्वाने भासलं बरं का, त्याला मात्र पूर्व पुण्याला जर हे असेल तर सद्गुरू प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी सद्गुरू चरण सोडून गुरुचरित्रामध्ये एक सुंदर असं लिखत आहे ते महाराज, एक आश्चर्य सद्गुरू आपल्या शिष्याची परीक्षा करण्याकरता त्याला काही विपरीत करून सांगायचे, जा अंक घेऊन जा अंक घेऊन बरं. तो विचार असणारा ब्राह्मण कुळातला असतो, त्याच्या मनामध्ये विकल्प येतात. गुरुजी तर असं सांगतात, हा असं कुठं असतं का? आणि त्याला कळत नाही का मी कुठल्या कुळातला आहे? मग त्यांच्या मनात त्यांना हेच बघायचं असतं का ह्याच्या मनात आपल्या कार्याविषयी विकल्प येतो. बरेच दिवस झाले शेवटी त्यांनी त्या गुरुचा त्याग केला, म्हणजे नको होतो. सांगायचं आपल्या असं का लोकांच्या मनात विकल्प असल्यामुळे तुम्हाला खऱ्या परमानंदाची प्राप्ती होऊ शकते. काय म्हणतात हा संप्रदाय खरा, काय म्हणतात खरा, काय म्हणतात त्यांचा खोटा आमचा खरा. आणि पण तुमच्या वादावादात परब्रह्म एकटंच राहिलं उघड लक्षात आलं. परब्रह्म सापडायचं ही छत्रीची जी दांडी आहे तो म्हणजे परमात्मा आहे, आणि त्याच्या ज्या काळे हे असणार तिकडे जाण्याचे मार्ग आहे. लक्षात आलं. आता आनंद संप्रदायाचा नाथ नवनाथ ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे. हे काय गोष्ट ह्या संप्रदायाचा नवनाथ ग्रंथामध्ये गौरवास्पद उच्चार केलेले आहेत. नवनाथ ग्रंथ आहे त्याच्यामध्ये बारकाईने वाचत बरोबर आहे. आणि मग महाराज नाथ संप्रदाय वारकरी सांगत फक्त लोक काय होतात त्या द्वैताकडे लोक भगवंतापासून एक नाम हरी द्वैत नाम दुरे अद्वैत कोसरी विरळा सच्चिदानंद घन स्वरूप असणारा कृष्ण परमात्मा आहे. जो कृष्ण आहे महाराज तोच असणारा शिव स्वरूप आहे. विठ्ठल हो महाराज काय प्रमाण आहे का? हरिहरा भेद नाही नगा गुरुवार एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई दोन्ही एकच आहे बरं का. मग अशा असणाऱ्या श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारी महाराज आपण मुद्दाम कारण भगवान शिवशंकरांना काय आवडतं तुम्हाला खरं सांगू महादेवाचं प्रिय काय असं कैलासामध्ये पार्वती माताला शिवशंकर काय सांगत असतील मोकळ्या वेळात तर संत चरित्र सांगतात. विठ्ठल विठ्ठल
तुम्ही संशय निरसन करण्याचा पोटतिडकीने प्रयत्न करीत असता, पण आदिमाय शक्ती असून तिने एका प्रभू रामचंद्रावर शंका घेतली. म्हणजे तुम्ही म्हणता तुमचा राम असणारा परब्रह्म आहे, परब्रह्म आहे, मग तो बायकोसाठी पत्नीसाठी रडतोय का मला तेवढंच बरोबर. मग त्यावेळेस फक्त त्यांनी एक सांगितलं, वा ते तुला मान्य असो किंवा नसो तरीही ते परब्रह्म आहे. विठ्ठल बोध करण्याला सुद्धा साधक असणारा अधिकारी लागतो. आणि त्याच्याकडे मी सांगितलं तुम्हाला सोयीत असं ते मागाचं ब्राह्मण देवता जे होते ना महाराज यांनी पुढचा त्याग केला का तर बोध व्हायला तयार नाही ना. बोध होण्याकरता तुम्ही अंतकरणाची झडपच जर बंद करून ठेवली, चित्त शुद्ध नाही मगाची ओवी सांगता सांगता व्यक्त आणि अव्यक्त तुझी एक निभ्रांत जो शिवस्वरूप आहे ना, अव्यक्त स्वरूप सुद्धा महादेवाचं स्वरूप आणि व्यक्त स्वरूप जे आपल्याला महादेव आपल्याला आकलन होऊ शकत नाही, म्हणून असणाऱ्या शिवलिंगामध्ये त्यांनी त्यांचं असणारं वास्तव्य ह्या केंद्रबिंदू तुम्ही इथं जे बेल फूल माती जी तुम्ही वाहता ती अनायासे व्यापक स्वरूपाने माझ्यापर्यंत पोहोचवली. हो म्हणून साठी महाराज एका सुंदर प्रेमाने सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करायचं, तुम्ही झोपायचं नाही. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो लीलापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो लीलापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो लीलापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो लीलापती भवानी शंकर शिव शंकर शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. असं जे शिवनाम आहे महाराज, ते शिवनाम जर मानले महाराज त्याने, कारण महादेव इतके भोळे त्यांच्यासारखं भोळं दुसरं नाही. अहो महादेवाच्या भोळेपणाचे जर पराक्रम तुम्ही ऐकले तर तुम्हाला ते वास्तव खरं वाटणार. अहो साक्षात पार्वती माताला त्याने एका असणारा म्हणजे त्या ठिकाणी रावण काय म्हणणार म्हणले पार्वतीसाठी सुंदर पत्नी मला पाहिजे. त्यांनी इतकं भोळं म्हणजे पार्वतीसारखं सुंदर म्हणजे हे देवघर कुणीच नाही. म्हणजे तू माझी भक्ती करतो ना तुझा पार्वतीला देव एवढं भोळं कोण आहे लक्षात का. म्हणजे सांगण्यात तात्पर्य का ज्यांच्या मनामध्ये एवढ्या मोठ्या 33 कोटी देवापैकी ज्यांचं विनाश करण्याचं ज्यांच्याकडे सामर्थ्य आपल्या त्रिभुवनाचा जे ऱ्हास करू शकतात ते डिपार्टमेंट ज्यांच्याकडे महाराज किती सरळ विचारसरणी आणि सरळ अंतकरणाचे सरळ विचारसरणी ज्याची असते देव लवकर पाठवणार होता. ज्याचं मन सरळ आहे, ज्याची वाणी सरळ आहे आणि ज्याचा पाठ कणा सरळ आहे त्याला देवाची प्राप्ती लवकर होते. महादेवाचं मन सरळ असल्यामुळे रावणाला त्यांनी असलेली पार्वती
साध्या गोष्टी दिल्यानंतर कार्तिक स्वामींना आणि गणपती बाप्पांना पण बोलू शकत नाही का? त्याचं कारण काय? ते चक्रवर्ती हे अभंगाच्या पहिल्या चरणात शिवभोळा शब्द घरातेचे बरं का, पण मी आदरपूर्वक त्यांचे म्हणतो. हे काय अनेक वचनी आणि आदरयुक्त असणार एक किंवा फक्त एक श्रद्धा आहे म्हणून. आणि माणसाला दुसरं काही तारीख नाही महाराज, ज्ञान तारीख नाही, काही नाही, फक्त भक्तीतला आदर भाव चालतो. विठ्ठल आता माझी परिस्थिती तुम्हाला एकच सेकंदात सांगतो, 5 मिनिटात. मी काही जास्त शिकले नाही, आम्हाला येडा साधारण माणूस, दहावीत काय नाही, फक्त 4-5 विषय दिले. त्यानंतर त्यांनी म्हणले डायरेक्ट आता घरी हलायचं थांबायचं महाराज बघा. मी म्हणलं 17 नंबर भावतो का, 17 आणि 8 नाही पुढे घर काढायचं विषय सोडून गेला. दादा पैसे आलो, येडीपणी जी सेवा प्राप्त होईल त्याकडे डोळ्या भावानी करायचो. मला बाबाने आमक द्यावं डोक्यातच नाही ना, पण बाबा एक दिवशी म्हणजे तू कीर्तन कर, बाबा एक दिवशी म्हणजे तू कीर्तन कर. पण मी मनात शंका घेतली, कारण मला माहिती आहे ब्रह्मज्ञानी महात्म्याच्या वाक्याला किती किंमत आहे. गुरुवाक्य होणं कधी तो पडेल लक्षात. मला काही जरी झालं तरी बाबांच्या शब्दाला मान खरा करण्यासाठी, बाबांचा शब्द खरा करण्यासाठी आपल्याला वाचन करावंच लागेल. मग त्यांना म्हणलं स्वामीजी काय वाचू, म्हणजे शिवलीलामृत वाच, गुरुचरित्र वाच, रामविजय वाच, हरिविजय वाच. आणि ह्या गोष्टीला महाराज त्यांचं वचन आल्याशिवाय आम्हाला पारायण सुद्धा करता येत नाही. इतके पारायण त्यांनी करून घेतले, पण त्यांच्या अनुमतीने. सद्गुरूची अनुमती असल्यानंतर विपरीत कर्म सुद्धा सुप्रीत होत असतं. विठ्ठल म्हणून त्या असणाऱ्या श्री गुरु आत्माराम बाबांचं, सद्गुरू आत्माराम स्वामींचं असणारं त्या ठिकाणी चरण जसे माझ्या हृदयामध्ये निरंतर आहे, तसं महादेवाचे चरण लिंग रूपाने आपल्या सद्गुरूच्या पायाच्या रूपाने आपण सगळ्यांनी अंतःकरणामध्ये घेतले. म्हणून आपण 1-1.5 मिनिटामध्ये मानस पूजा करायची. विठ्ठल आज श्रावणी सोमवार असल्यामुळे सगळ्यांनी डोळे झाकायचे आणि असे हात जोडायचे सगळ्यांनी. माझ्या मागे ओंकार म्हणजे आता कोणीच काय वाजवायचं नाही. आता सर्वांनी कल्पना रूपाने काशी क्षेत्रामध्ये जायचे. लक्षात घ्या, गंगेच्या काठावर आपण स्नान केल्याचं त्या ठिकाणी आपण कल्पना करायची आणि तिथून एक असणारा पाण्याचा हंडा आपण भरून घेतला असं कल्पना करा. आणि ओम नमः शिवाय नामाचा जप हा सदैव चालू ठेवा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तो पाण्याचा हंडा घेऊन आपण काशी विश्वनाथांच्या असणाऱ्या समोर महाद्वारामध्ये आलोय. आता असणारा हंडा आपण नंदीश्वरांच्या अंगावर बसलेला आहे आणि आतमध्ये गर्भगृहात प्रवेश करून आपण महादेवाच्या शिवलिंगावर असणारा गंगेचा हंडा बसलेला आहे. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. आता कल्पनेचं असणारं त्या ठिकाणी दह्याने दुधाने भरलेला 2 हांडे आपण त्या ठिकाणी दही ओतायचंय महादेवाच्या असणाऱ्या शिवलिंगावर आणि त्या हाताने सगळं शिवलिंग चोळून घ्यायचे कल्पनेचं म्हणा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता असणारा दुधाचा जो हांडा आहे तो सुद्धा महादेवाच्या असणाऱ्या शिवलिंगावर ओतायचे. सगळं असणाऱ्या शिवलिंग त्या ठिकाणी चोळून घ्यायचे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मग त्या ठिकाणी परत असणारा एक हांडा पाण्याचा त्या शिवलिंगावर ओतायचा आहे महाराज. सगळं असणारं शिवलिंग स्वच्छ करायचे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नंतर त्याच्यावर असणारं त्या ठिकाणी भस्म लावायचे. आपल्या कपाळाला भस्म लावला असं कल्पना करा महाराज. आणि मग 11 बेल आपल्याला त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर पालथी ठेवायची. प्रत्येक बेल वाहताना आपण ओम नमः शिवाय नावाचा जप करायचा असं कल्पना करा. आपण त्या ठिकाणी फुलं वगैरे वाहिलेले आहेत, हार घातलेले आहेत. नंदी महाराजांच्या गळ्यामध्ये हार आहे. गणपती बाप्पांना सुद्धा आपण मोदक नाही, दुर्वा नैवेद्य सगळं वाहिलेत अशा कल्पना करा. आता आपण बेल वाहण्यासाठी आणि प्रवृत्त व्हा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सर्वांनी 11 वेळा असणार त्या ठिकाणी ओम नमः शिवाय नावाचा जप हळूहळू करायचा. कारण का हरिनामामृत सेवी सावकाश, बरं का, सावकाश असणारे भजन करावं म्हणा. ओम नमः शिवाय. 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 आता बेल वाहिले जेवढे उरलेले बेल आहेत त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर बघून असणार त्या ठिकाणी फुलाचे सर्व आरास केलेले आहे आणि त्यांना गंध अक्षदा चंदन लावून त्या ठिकाणी अक्षदा अगदी त्या ठिकाणी तांदूळ चिकटवायचे आणि फळ फूल आणि त्या ठिकाणी असणार धूप दीप नैवेद्य सगळं त्या ठिकाणी आणि कल्पना रूपाने त्या ठिकाणी दक्षिणा आणि त्या ठिकाणी महादेवाच्या चरणावर अर्पण करायचे. आपण त्या ठिकाणी कल्पना रूपाने साष्टांग प्रणिपात करायचा आहे. शिवर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो प्रजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो प्रजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो प्रजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. याला मानस पूजा असं म्हणतात. ही मानस पूजा डायरेक्ट भगवान परमात्म्याकडे जाऊन पोहोचवायची. कारण तिथं मध्ये काही विक्षेप होत म्हणून मनाने तनु मनो जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे. मी गुरुची सेवा करतोय हा सुद्धा अभिमान नको. उलटा आपल्याला असं पाहिजे का गुरुची सेवा आपल्याला प्राप्त झाली हे मी माझं करून भाग्य. म्हणून या ठिकाणी जसं महाराज भगवान सुदर्शेश्वराच्या प्रांगणामध्ये त्यांच्या असणाऱ्या गावामध्ये त्या सद्गुरूच्या असणाऱ्या त्या ठिकाणी प्रांगणामध्ये आपल्यासारख्या माझ्यासारख्या पामराला ही वेळी वाकडी सेवा करण्याची संधी आली. मी माझं भाग्य तिथे शिक्षण लागत नाही तुम्हाला. शब्दाच्या आकडे मोठ लागत नाही. त्याला व्याकरण कळावं म्हणून त्याला काय समज ह्याला हेच आलं पाहिजे असं काही नाही. बरं तुम्हाला सांगतो भगवान परमात्मा सगळ्या जगात कोणाला भेटत असत ना तर अशिक्षित नवनाथ ग्रंथाचं पहा महाराज. ज्याला सुख समृद्धी ज्ञान आणि नवनाथांची कृपा पाहिजे असेल ना त्यांनी वर्षातून 3 पारायण तरी शुद्ध भावाने करावे. शुद्ध भाव म्हणजे कळतो जे जे सांगितलं ते तसंच आहे. यात अजिबात आपण विकल्प न आणता वाचन करून त्याचा अर्थ श्रवण करावा. कारण काही गोष्टी त्या देवी त्याच्यात महाराज त्यासाठी त्या खऱ्या वाटण्यासाठी महाविश्वास लागतो. महाविश्वास सामान्य विश्वासावर आला ते पटत
नाही पुढं असं कालिका मातेचं मच्छिंद्रनाथाचं युद्ध झालं ना, पर्वतच राग झालं, खरोखर झालंय. त्या हनुच्या पलीकडे गुजरातच्या बॉर्डरवर कालिका मातेचं आणि मच्छिंद्रनाथाचं तुंबळ युद्ध झालं. त्याच्यामध्ये असणाऱ्या वाताकर्षण अग्नी असणारे सगळं त्यांच्या वैरवादामध्ये महाराज तो पर्वत अख्खा राख रांगोळी झाला. आजही तिथं राखी. गुजरातच्या तुम्ही वापीच्या अलीकडे जर पाहिलं तलासरी वगैरे तिकडे सगळी पांढरी माती वज्रेश्वर ते इकडच्या फार दिव्य दाखवते. आज हे मंत्र विद्यू उतरवण्याची सामर्थ्य आज आहे. सर्व उतरवणारे लोक आज आहे. म्हणजे मंत्रामध्ये एवढं सामर्थ्य. मग ह्या मंत्रामध्ये जर एवढं सामर्थ्य महाराज तर शिवनामध्ये किती सामर्थ्य असेल. शिवभोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती. आणि हे जर तुम्ही त्या ठिकाणी श्रद्धा भावांतकरणाने सद्गुरूच्या मुखातून जर तुम्ही शिवनाम तर काय म्हणतात महाराज आम्हाला रामकृष्ण हरी केले म्हणतात किंवा जपा काय हरकत. अहो वाल्मिक ऋषींना आधी आता आपण एकही बोलू शकत नाही. ही जरी संतांची भाषा असली तरी आपण आदराने बोलायचं तर त्याचा आम्ही त्याला काय कळत होतं, त्याला काय कळत होतं. मुक्ता 6 वर्ष मुक्ताबाई त्याला तिला सावळी 1400 वर्ष ज्यांनी असणारा महाराज काळाला जवळ येऊन काय केलं. 14 इंद्रांपैकी असणारा इंद्र पुरंदर नावाचा इंद्र महाराज, त्या पुरंदर नावाचा इंद्र बघा सत्संगाची किती माहिती. ज्यावेळेस नारद महर्षी त्या ठिकाणी फिरत तिथे गेले. संत तसे पूर्वजन्माचं जर भाग्य असलं ते उदयाला आल्याशिवाय संत अनायासे तुम्हाला प्राप्त होऊ शकत. आणि ज्याच्या अंतःकरणाची खरोखर वैराग्य स्थिती झाली, ज्याला खरोखर देवाच्या भेटीची तळमळ लागली ना, ज्याला मुक्त व्हावंसं वाटतं, मोक्ष म्हणजे त्याचा भाव जर शुद्ध असेल तर संत होऊन त्याच्याकडे जातात. आणि हे नारद मुनी त्या ठिकाणी गेले. नारद महर्षी त्या ठिकाणी गेल्यानंतर साष्टांग प्रणिपात केला. इंद्र होते तरी सुद्धा संतांना नमस्कार केला. कारण ह्याला स्फुलिंगता म्हणतात. मग आजच्या वरती सांग मला मी इंद्र मला काय करायचं. अत्यंत नम्र भावना, अत्यंत नम्रता असल्याशिवाय देव भेटत नाही. जय हरी बोल प्रेम जय हरी जय हरी म्हणजे पण त्याचा भाव बदलला, स्वर बदलला, भाव बदलतो. जय हरी मध्ये आणि प्रेमाने दिसतो तुम्ही जय हरी नसू द्या तुमच्याकडे काय या खायला म्हणलं टोपलं घर गुलाबी आम्ही खा खा त्या बापाने पाहिजे खाय काही तोंड बसतो सांगत होते आम्ही लागत आणि शिडी भाकर असं तुम्ही जर प्रेमाने जर म्हणजे पावडी उडवून घासा आनंद वाटतो का त्यांना. मग त्याला म्हणतात सुलिंता. आणि साचार हा शब्द असा आहे कसं आता याला तुम्ही फक्त शुद्ध भावाने ऐकत राहा. कारण आज हे चरित्र जेवढं व्यापक आहे महादेवाचं का त्या चरित्रामध्ये महाराज एकदा मला डोबून गेलं ना काय पडत. म्हणून जे ऐकतं का नाही का आज बरोबर ते सांगायची वेळ नाही. तुम्ही म्हणतात तुला येतं मला येत कारण का मी त्याला तिरस्कार केला. नको बाबा तुमच्या एवढा आठवण भाव म्हणजे ह्या भानगडीत आम्हाला पाडू मग तू केलं. कारण दोन्ही गोष्टी येते. मग आजची वळून परत सांगतो तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तूच एक निभ्रांत कळत. व्यक्त आणि अव्यक्त. व्यक्त पांडुरंग परमात्मा, व्यक्त भगवान तुम्हीच आहे. आणि अव्यक्त काय भगवान दत्त. अव्यक्त तुझ सगुण मनो की
एक तुझी एक निभ्रांत, ह्याच्यात भ्रांती निर्माण होते, याच्यात संशय निर्माण होतो, त्याच्यामध्ये भ्रांतीचं निरसन होतं. त्याचं उत्तर काय? मी भ्रांत आता मला शंका राहिलेली उघडे बाबा सानंद महाराज एकच. आता लोक मध्ये उघडे बाबा म्हणजे तुमचं आडनाव काय? ते महाराज हे महाराज एकच. फक्त नाव बदल. उदाहरणासाठी सांगितलं. मग भक्ती पाहिजे व्यक्त. भक्ती जर तुम्ही करता तर व्यक्त परमात्मा निर्गुण पद सोडून तुमच्यासाठी सगळं होते. भक्ती पाहिजे व्यक्त आणि अव्यक्त योग. योग मार्गाने जो योगाच्या वाटा जे निघा मार्गाचा वाटा तया दुःखाची वाटा भागा हे पाप भाचे चली जे होतरी आपण ते खाणे ते पोट भरणे की प्राणी सुखी. एवढं सोपं नाही बरं का. ब्रह्मज्ञान निर्गुण निराकार परमात्मा पदरात पाडून घेणे एवढं सोपं नाही. मग सगुण भक्ती मात्र कुणालाही प्राप्त होते महाराज. मग मला सांगा 3 पारायण जर तुम्ही शुद्ध भावाने नवनाथाचे केले, गुरुचरित्राचे केले, कुठलेही केले तर त्यातले दैवत प्रसन्न होतात. कारण ग्रंथामध्ये साक्षात नवनाथ मूर्ती रूपाने विराजमान असतात. गुरुचरित्रामध्ये भगवान दत्तात्रय मूर्ती रूपाने विराजमान असतात. भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण साक्षात रूपाने असतात. म्हणून तुमचा भाव त्यांच्याकडे जसं आपण आता मानस पूजा केली अनायाशी आपल्याला भगवान परमात्म्याचं इथं बसल्यावर दर्शन होते. आणि मग मला सांगा शुद्ध भावात जर तुम्ही केलेली मानस पूजा देवापर्यंत जाते तर तुम्ही केलेले पारायण काय वाया जाते का? काहीच वाया जात. हळूहळू का वाया तुम्हाला त्याच्या अर्थ चालतात. आणि एकदा का देवाने तुमच्या सरस्वती तुमच्या जीवावर स्थान मांडलं का मग मात्र काही चाललं आहे. मग ते तुम्हाला विद्या प्राप्त झाल्याशिवाय राहत. चला पुढं. हा झाला शिव. मग ज्याला येता वाचता येत नाही त्यांनी काय करायचं? नवनाथाने त्यासाठी सोपं सांगितलं. त्यांनी काहीच करायचं नाही. फक्त त्याच्यावर बोलवायचं, नवनाथाची नावं घ्यायची. त्याला तेच फळ म्हणजे बरे नाते हे जे शिकलं नाही त्याला तर नाही सांगते का? हरिपद प्राप्ती अभिमानी याची विचार करण्याची क्षमता त्याची सरळ आहे. बरं त्याचं मन सरळ आहे, त्याची वाणी सरळ आहे, त्याचा पाठीचा कणा सरळ आहे. म्हणजे याचाच अर्थ असा जो योग आसन करतो, जो शरीरात आणि शेतात काम करतो, जो शुद्ध भावने नामस्मरण करीत करीत जो असणार आपलं शरीर तंदुरुस्त ठेवतो. देवाच्या प्राप्तीसाठी सुद्धा शरीर सुदृढ लागतं, तंदुरुस्त लागतं. देवाची प्राप्ती जर करायची असेल ना तब्येत लागते चांगली. कारण व्यसनामुळे लोक महाराज बरोबर. म्हणून ज्याला देवाची प्राप्ती करायची त्याने सगळ्यात आधी व्यस्त सुटू. डोक्यातले विचार डोक्यात बाहेर काढून टाकायचे. फक्त नामस्मरण करायचं. जे नामाचं जप साक्षात कैलासामध्ये शिवशंभू करतात त्या नामाचा जप माझ्या मागे सगळ्यांनी करायचा. हरे श्रीराम राम जय जय राम 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 जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम
महादेव राम जगे सदा श्याम. बरोबर आहे की नाही? महादेवाचा असणारा जप कोण करतंय? साक्षात प्रभू रामचंद्र करतात. आणि प्रभू रामचंद्राचा असणारा जप कोण करतंय? साक्षात महादेव करीत असतात. म्हणून आपण दोन्हीही नामाला नाव न ठेवता किंवा गुरुनी सांगितलेल्या मंत्राचा जप आपण श्रद्धेने केला पाहिजे. कसा केला पाहिजे? कारण प्रेम पाहिजे. भजनामध्ये काय लागतं महाराज? जसं स्वयंपाकामध्ये मिठाशिवाय चव नाही, साधनामध्ये वैराग्य विवेक आणि विरक्तीशिवाय तुमचं साधन फलित होत तसं सर्वज्ञ श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महात्मा गुरु मिळाल्यानंतर त्यांना जर योग्य शिष्य प्राप्त झाला तर त्यांच्या त्या ज्ञानाला तसंच पूर्ण राहावं. म्हणून साधकाला तेवढीच किंमत. तुकोबारायांची गुरु समाधिस्थ संजीवन समाधिस्थ बरेच दिवस आहे, पण तुकोबारायांची कशी अवस्था होईपर्यंत ते त्यांना त्यांच्या स्वप्नात गेले नाही. कारण ती उडी असणारी तीव्रता वाढावं. पण हे अवतारी आहे म्हणून त्यांना त्या गोष्टी साधन सहज घडतात. पण आपल्याला मात्र हा मनुष्य परत नको किंवा आलेल्या जन्माचं जर सार्थक करायचं असतं, आपल्याला परत ईश्वराची भेट घ्यायची असते किंवा परत जरी चांगला जन्म मिळत असेल तरी आपल्याला ईश्वराकडे वाटचाल करण्यासाठी नामस्मरणाचा संत संगतीचा साधना शरण जाऊन त्या ठिकाणी आपल्या जीवनाचं कल्याण करून घेण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. कारण खूप प्रयत्नाने अनेक जन्माची पुण्य बहुत सुकृते नरदेह दानला भक्ती विना गेला. जर भक्ती नाही केली तुम्ही महागतीला जाऊ. आता बाबांसारखं तर कुणाला होईल का महाराज? मग त्याला एकालाच होईल. कुणाला चित्त करायचं ना तर सोडून द्यायचा त्याला होईल. कसं काय महाराज? का अमृताचे सागरे जे लाभे सामर्थ्याची थोडी तेची दे हरी अमृत चुळी घेतली. अमृताच्या सागराचं महत्व काय आहे? एखाद्या व्यक्तीला अमृत द्यायचं, मरणापासून दूर टाकायचं, अमर करायचं. पण ते जर चुळ वर भेटलं या खंड्याला तर त्याचा एकूण धर्म काय आहे? तशी भक्तीमध्ये एवढं तर करायची गरज परिणाम मात्र तुळशी. कारण कलियुगानुसार कलियुगामध्ये कीर्तन हरिनाम ईश्वराचं नाम. पण हे लोक काय म्हणतात? आम्ही केव्हापासून देवाचं नाम घेतोय, पण हे सत्संग असल्यामुळे तुम्हाला फळाला येत ते मशागत वापरतात. तसं ते असणारे संत महात्मा पुढे गेले आणि असे स्वर्गामध्ये याच्या अंतकरणाची तीव्रता वाढली. का मला ह्या असणाऱ्या जन्ममरणातून सुटायचंय, ह्या बंधनातून सुटायचंय, मला कोण मार्ग दाखवेल? ज्यावेळेस असं होतं ना, भगवान दत्तात्रय तुम्हाला वाटतं मूर्तीरूपाने बसलेत ना, भगवान दत्तात्रय एका जागेवर राहत नाही. ते साधकाचा शोध घेत फिरतात मोकळ्या टायमात. दररोज त्यांचं स्नान आहे काशीमध्ये, गंगेचं स्नान आहे त्यांना दररोज. कोल्हापूरची भिक्षा आहे, पांचाळेश्वरचं जेवण आहे, माहुरगडची निद्रा आहे, गिरनारचं त्यांची तत्वभूमी. गिरनारला दररोज ध्यान धारणेसाठी जातात. एवढा प्रवास करून मोकळ्या वेळामध्ये जे कोणी साधू साधक जे असणारे घोड्या भावाने त्यांची शरणागती करतात त्यांचा भाव जगतो. आणि भगवान दत्तात्रयाला आवडला का किती थर प्रगट होतो. आणि त्याच्यावर असणारा अनुग्रह एका माता माऊली तुम्हाला काय वाटतं? ते माणसामध्ये भगवान दत्तात्रय एका असणाऱ्या एकदम भिकाऱ्याचं धारण केलं आणि एका माता माऊलीच्या घरी जेवायला गेले. आता काय ठिकाणी देव कसा भेटतो? नियम पाळून भेटतो, काय ठिकाणी नियम मोडून भेटतो. ते म्हणतात असं कसं? कारण ही कलियुग आहे. इथं प्रत्येक ही म्हणजे दोषाची खाणी. तुम्हाला धर्म साधता आला पाहिजे, परोपकार साधता आला पाहिजे, विवेक बुद्धी पाहिजे तुमच्या. कारण तुम्हाला परत विधी निषेध करीत बसायचे इतका वेळ आपल्याकडं. खंडन मंडन करायला आपला काय विषय आपण एका वाक्य सुद्धा खंडन मंडन होऊ शकत. बरोबर आहे. क्लिष्ट आहे. वेदांत शास्त्र खूप विषय लोक ना सांग भगवान दत्तात्रयाच्या माता माऊलीच्या घरी गेले आणि नेमकी त्यांची पीठ होती. आता शास्त्र सांगतंय हा किती देव भाऊ
तुम्हाला देव दुसरीकडे नाही, प्रपंचिक माणसाला अतिथी हा देव असतो. तुम्ही या घरात साठा गेला ना मधुकरी नांगण नाही तुला काय रोग झालाय, तुला काय झालं झालंय काय तुला देव वाटलं नाही का देव नको हा असे सुद्धा लोक असतात. पण का तर एवढाची दाट सावली सज्जनी जरी शिका वाढली तशी पुण्य डावडून गेली अभक्त. पुण्य कुणाच्याही घरी जात नाही, अभक्ताच्या घरी तर चुकून बी जात नाही. त्याला डावडून देतं पुण्यच म्हणतो लोक ह्याच्या घरी जात. तसं हे परम भाग्य महाराज का तुमच्यासारखे श्रोते मला आज भेटले हे पुण्याचं फळ श्रवण करणं हे असे श्रोते भेटाय सुद्धा वक्त्याचं पुण्य असावं. सुरस एखादा सुरस वक्ता जर प्राप्त झाला साधू वृत्तीचा आचरणयुक्त ज्याला अनुभव आहे त्या गोष्टीने असा वक्ता जर तुम्हाला प्राप्त झाला तर ते श्रोत्यांचं पुण्य असतं. एखादी बिचारी माता मुली सुंदर पतिव्रत आणि आज्ञा घालत आणि मित भाषणी आणि सदाचारी पत्नी एखाद्या मुलाला भेटली, एखाद्या नवरदेवाला भेटली तर ती त्या नवरदेवाचं पहिले जन्माचं पुण्य असतं. एखाद्या असणाऱ्या त्या ठिकाणी सद्गुणी भगवत भक्त गुणी निर्व्यसनी आणि भगवत प्रिय सत्संग संतांची सेवा करणारा मुलगा आई वडिलांच्या पोटी जन्माला येणं आई वडिलांचं पहिले जन्माचं पुण्य असतं. तसं त्या माता माऊलीचं काय पुण्य वगैरे भगवान दत्तात्रय अतिथी विषावतीच्या घरी गेले. महाराज गेल्यानंतर दत्तात्रय त्यांना हाक मारली, माते काहीतरी मला जेवायला. तिने विचार केला आज पितृ तिथे पितृ जेवल्याशिवाय जेवण करता येत नाही. घरी पाहिलं तर तिचे असणारे मालक घरी नाही. पण विचार केला नव मालक येऊन तर थांबत अतिथी तिथे थांबणार आहे. ज्या ज्या वेळी तुम्ही भक्ती करता खरी भक्ती करता त्यावेळी देव कुठं तरी तुम्हाला अडचणीत आल्याशिवाय राहणार. देव अडचणीत आल्याशिवाय राहणार लक्षात घ्यायचं. कारण का अंतरीची भेटो तसं असतात त्या ठिकाणी बघा किती क्षणाची ढिकली आहे. हातीची दारात उभा आहे तिथं काय 2 तास बसणार नाही, काहीतरी 1-1.5 मिनिटाची क्रिया आहे. भगवान दत्तात्रय कारंज्यामध्ये विदर्भामध्ये त्या माता मला दारात गेले, माझे भिक्षा ओम भगवती भिक्षा त्या ठिकाणी भिक्षा मागितली. महाराज तिने विचार केला पतिदेव भेटले पण हाती जर गेले तर सगळी शासनाने पुण्याची संपत्ती आपली निघून जाते. म्हणून कधी कुणाला नाही देताना देऊ नाही पण आपलं तिकडे काय बोलू अपमानीला तिने सुकृताची संपत्ती. तुम्ही जेवढं पुण्य केले जेवढ्या पंक्ती घातल्या जेवढं नामस्मरण केले ही सगळी संपत्ती अतिथी घेऊन जात असतो. म्हणून कुणी जरी आलं तर त्याला घासभर अन्न कानभर पाणी घेत झालं. कारण कोणत्या रूपाने कोणी काय सांग परमात्मा काय लावले गाडी पोचली होऊ शकत उघड भगवान दत्तात्रय मनामध्ये त्यांची सत्ता चालते. महाराज ते जर भिकारी लोकांचे आले तिने ते पित्र जेवायचे बघा पित्र जेव घालणं शास्त्राचं वचन. पित्र जेवल्याशिवाय जेवू नये हे शास्त्राचा दंडच मर्यादा आहे. पण अतिथी प्राप्त अनायाशी झाल्यानंतर अतिथी देव हे बी शास्त्र सांगतो. मग तिने विचार केला आता हे सगळं शास्त्रात बसते पण अतिथी परत राहणार
तिने काय केलं, सगळं शास्त्र विधी पुराण असं गोळा केलं, ठेवून दिलं. आणि शुद्ध भावाने तिने जे स्वयंपाक केला होता महाराज भगवान, अहो एवढ्या विपरीत करणीने ते प्रश्न झाले. कसं एवढ्या गोष्टी ते प्रश्न आले आणि त्यांनी खरं स्वरूप प्रगट केलं कुणासमोर. म्हणजे सांग, म्हणजे कोट्यावधी वर्ष तप करून सुद्धा मी साक्षात भेटत. कारण चतुर्युगी महाग नाही. भगवान दत्तात्रय आज आहेत, भविष्यात भयास चंद्र सूर्य सगळं सगळं जरी नष्ट झालं तरी त्यांना काही होत नाही. लक्षात घ्या. आणि हे ब्रह्म आहे. सप्त चिरंजीव आहेत. हनुमंतराया, विभीषण, बळीराजा, कृपाचार्य, व्यास महर्षी, अश्वत्थामा, बरं का, हे सगळे हनुमंतराय हे चिरंजीव आहेत. नवनाथ हे सुद्धा चिरंजीव आहेत. 84 सिद्ध, बरं का, आणि 64,000 ऋषी हे सुद्धा चिरंजीव आहेत. पण त्या ज्यावेळेस महाप्रलय होईल त्यावेळेस हे चौकच राहतात. कोण? शुकयाज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी, हरीशी जावनी. ते जे निर्गुण निराकार स्वरूप आहे ते म्हणजे दत्तात्रयांचे. आणि इथं असं मुद्दाम विषय काय निवडला होता, कारण दत्तात्रयांची जर स्तुती केली तर महादेव प्रसन्न होतात. विठ्ठल असो तर रामचंद्रांचा असो किंवा संतांचा असो, जे नाम आपल्याला संत मुखातून आलंय, जे सद्गुरूंनी तुम्हाला दिले, त्या नामाचा जर तुम्ही शुद्ध भावाने जप केला तर त्याचा परिणाम काय होतो ते दुसऱ्या चरणामध्ये. पंचाक्षरी मंत्र आहेत, काही षडाक्षरी मंत्र. पंचाक्षरी काय? पंचाक्षरी 5 अक्षराचा मंत्र, षडाक्षराचा म्हणजे 6 अक्षराचा मंत्र. मग हे गुप्त काय ठेवलं, त्याला काय कारण आहे?
असं. कारण बीज जे असतं बीज मंत्र असतो, निज मंत्र जो असतो हा गुप्त असतो. बरं? हा प्रगट सांगता येत. कारण बीज असतं किती दिवस तुम्ही ठेवा. आता एखाद्या आंब्याची कोई असते, कोई जर परिपक्व असली तर तुम्ही पत्र किती दिवस वाळू घाला, तिला काय होत. पण ज्यावेळेस ती सुपीक जमिनीत पेरल्या जाईल त्यावेळेस त्याला वृक्ष होतो. आलं लक्षात. मग त्याच्यामध्ये ती वरचं कवच त्याचा काय उपयोग नाही. आतमध्ये जे बीज असतं ना ते बीज काम करतं. तसं मंत्रामधलं जे बीज असतं इति गुह्यतमं शास्त्र, बरोबर, त्यातलं जे गुह्य असतं, शास्त्र काय सांगतं त्यातलं जे गुह्य आहे, तर ते गुह्य काय करतो तुम्हाला त्या नामाचा जप अंतःकरणातून सदैव जर करीत राहिला तर ते धुपून सुरुवातीला तुम्हाला संकट आणतो, तुम्हाला अडचणी आणतो, का तुम्ही नाम घेऊ नये. बरं, तुमच्या जीवनात असे काही किरकोळ विघ्न आणतं का जेणेकरून तुम्ही त्या नामापासून दूर गेले. जर परमात्म्याकडे तुम्ही चालले तर माया काय कर बसते. असं नाही. दिल्लीत जर महिला मंडळी दिल्ली जातात, घरदार सोडल्यानंतर तिकडे येतो बसते. म्हणून महाराज अनंत वाचा बरोबर त्या काही चिंता हा विषय सोडून द्या. बीज मंत्राचा विषय सांगतो. बीज मंत्र जर तुम्ही सद्गुरूच्या मुखातून गुरुच्या मुखातून घेतले असलं तर ते प्रेमाने जपच्या पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्याविषयीचा आपला निर्धार निश्चय आणि त्या ठिकाणी त्याच्याविषयीचा जिव्हाळा, त्या नामाविषयी जे प्रेम आहे. आता पहा, मला काय तार सूट मला काही घेणं नाही, तार लावून सूर्य येऊन आहे जाऊ, त्याचा काही एवढा विषय नाही. आता विषय कुठं सोडला, नारद महर्षी पुढे स्वर्गात तेव्हा हेतू कारण अंतःकरणाच्या वृत्ती तुम्हाला सांगितले. कारण हे मंत्र तिथं त्या पुरंदर असणाऱ्या त्या इंद्राला जो गुप्त मंत्र आहे ना तो नारद महर्षी तिथे येणार आहे. मग कारण त्याची वृत्ती कशी झाली त्यांनी प्रगट करून टाकलं. म्हणजे गुरुजी तुमच्या चरणी साक्षातपणे सांग, म्हणजे मी तुला प्रसन्न काय पाहिजे. ह्या असणाऱ्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मला मुक्त करा. म्हणजे आता तुझं म्हणणं खरं आहे, पण ह्या असणाऱ्या स्वर्ग लोकांमध्ये ती फॅसिलिटी नाही. त्यासाठी दुसरे म्हणजे कलियुगातलं तुला म्हणजे ते मृत्यू लोकांमध्ये जावं. कारण ही कर्मभूमी इथं जो जन्माला येतो महाराज त्याला मृत्यू अटळे, पण आलेल्या जन्मामध्ये ईश्वराची प्राप्ती करून घेता येते, मुक्त होता येते. अगा कर्म जे उरावे ते सुकृती फळायावे त्याची भोगावया यावे हे हाय. मग हे कर्म भोगून तू असणारा इंद्र जरी असला तरी कर्म भोग इथं कर्मभोगमध्ये जन्म घे आणि मन तुझा तू असणारा मंत्र दिला आणि नंतर पूर्व बघावं का तिथं वैराग्य झालेलं ते सुद्धा वैराग्य नाही. उच्च कुळामध्ये ब्रह्मकुळामध्ये ते असणारे अवताराला आले आणि महाराज पापितीरावर त्यांनी तप केलं. 14 वेळेस असणारा त्या ठिकाणी काळामागे पाठवलं. काहीतरी ताकद असत नाही. वाघावर बसून यायची, हातामध्ये साप त्यांना एकीला असे बोलले हो सांगा बरं आपला भाव कुठे सर्व गाव आहे का. आपल्या जवळ साध्या गुरुला आपण जो गुरु आहे तो का सोडून दिला मी. अरे काय बोल गुरुविषयी सुद्धा असणारा सद्गुरुविषयी असणारा जिव्हाळा पाहिजे. कारण जिव्हाळ्याशिवाय कसं तुमच्याकडे मस्त काळी जमीन पण ते पाणीच नसलं तर पेरणी नाही का. जिव्हाळा म्हणजे ओलावा. जिव्हाळा म्हणजे काय. तुम्ही मला काय बोलायचं मी काय लय मोठा वागतोय का. मी एकाच छोटी निवडणी पाहिजे हिंडत असतो परंतु काहीतरी जिव्हाळा आहे. त्याला माहिती हे यांनी काही सांगू द्या पण ते बाबांपासून काय का असणारी सामोरी शिळी टाकी शिदुरी कोणाची ही बाबांची. ते आपलं ते मात्र समज नाही का. याच्यातून तुम्हाला जे प्राप्त होईल. कारण परमार्थ टिकवण्यासाठी निर्धार लागतो, निश्चय लागतो, प्रेम लागतं, जिव्हाळा लागतं. भक्तीमध्ये आहे कारण निर्गुण परमात्मा महाराज एवढा स्वप्न म्हणजे निर्गुणामध्ये संशय राहतो ना महाराज. काय ते करावे संकल्प
ज्ञानेंद्रनाथाने केली होती. कानिफनाथाने काय नाही, फक्त प्रेमाने विनंती केली बरं का त्यांनी. म्हणजे माझा असणारा शिष्य आहे बाबा, देवा तुम्ही या, माझा शिष्य म्हणजे पोरगं चांगलं आहे, त्याला फक्त काय करा तुम्ही आशीर्वाद द्यायचे बस. पण देव ते काय ते पुरंदर याच्यावर नंबर नाही झाले, ते म्हणजे रोज ज्ञानेंद्रनाथ महाराज असं काय बोलतात. तुम्हाला माहिती का आम्ही कोण असे कळलं म्हणजे कोण येतो म्हणजे आम्ही तिथे उभी देवेत म्हणजे ते असणारे तुम्हाला म्हणजे त्या ठिकाणी दत्तात्रयांचे भेट असतो. आम्ही म्हणजे आशीर्वाद दिला, तुम्ही आता किती का शिष्य तयार करता म्हणजे प्रत्येकासाठी आम्ही आशीर्वाद द्यायला मोकळे, कारण देव सुद्धा अभिमानी. मला सांगा पण ह्या अभिमानाला त्या देवांना घडला नाही, आपल्याला का नको नको मान नको अभिमान ह्या जगात सुखी कोणी नाही. एक सुखी फक्त आहे जे ब्रह्मज्ञानाने वंचित आहे, दुसरे सुखी आहे जे संतांची सेवा करतात, तिसरे सुखी कोण आहे ज्याने द्वैत सोडलं. सोडे मी तो पण लोकांचे काहीच केलं नाही, आपली आपली सोडून आपण करू. काही जरी झालं तरी रामकृष्ण हरे विठ्ठल केशव मंत्र हा जो प्रवास किंवा जे असणाऱ्या सद्गुरूच्या मुखातून तुम्हाला जे मंत्र आलाय त्याचा ब्रह्म मुहूर्तावर आपल्या त्या ठिकाणी जसं आपण मानस पूजा केली तशी श्रीगुरूंच्या चरणाची पूजा तशीच करायची त्याच पद्धतीने मानस पूजेमध्ये, आणि तशी पूजा करून मग त्या नामाचा जप करायचा जे काय असेल. आणि त्याच्यामध्ये महाराज नुसतं नाम भेटत नाही बघा, काहीतरी एक तत्व भेटत असतं, त्या तत्वाला सांभाळा. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, काहीतरी तत्व तुम्ही सांभाळल्याशिवाय ते नाम हे प्राप्त होत नाही. काहीतरी तुमच्याकडे तत्व पाहिजे. एखाद्या अतिथीची सेवा करून, एखाद्या संताची सेवा करून, एखाद्या तुम्ही दशमी हे तत्व पाळले त्याचं फळ. दशमीचं तुम्ही प्रत्येक दशमीला कीर्तन करता, हरि कीर्तन करता, हे तत्वच आहे ना. काही जरी झालं तर त्याचं फळ काय तुमच्यासारखे चांगले विद्वान गुरुजन मंडळी त्या ठिकाणी इथे नामाचा जयघोष चालतो. हे सगळं विसरून आपण काय कशातच जमाना काय सांगायचं मला, कशातच जमाना. आपण तुम्ही शास्त्र पुराण वाचलं ना, आपली कशातच घेतो. कारण समुद्र वलयांकित राज्य भोगणारे राज्य पृथ्वी वलयांकित राज्य भोगणारे राजे सुद्धा आणि सर्वस्व त्या प्रमाणात नाही. आपण काही एक पण मोदी का भला मोठा बेहर तुम्ही अन्नदान करा, पण कृष्णार्पण करा. जसं माहितच नाही तुम्हाला झाले का नाही ज्ञानदान करायचं ना, ईश्वरासाठी ईश्वराच्या प्राप्तीसाठी सांगतो. जिथं मला काळा सुराची हे असंच असतं मला त्याचे, कारण माझं चित्त त्याच्यात नाहीच. कारण सुस्वर हा ईश्वराचा देणगी नाही. जरी तुझं मधुर उत्तर विधवाचा स्वर नाही तयारी ना देव दिल्या उपाशी राहत नाही. तुम्ही प्रेमाने जसं येईल तसं देवाचं नाव घेतलं पाहिजे. म्हणून वेडवाकडे व्हायला महादेवाचे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. भजन करा. प्राप्ती झाली नाही तोपर्यंत त्यांनी काळाला माघारी पाठवले का म्हणून हे झाले ते गुरु भजले. सद्गुरु प्राप्त व्हायला म्हणजे खऱ्या
1400 वर्ष थांबले बरोबर ना? गंमत आहे मग. पण खोट्याच्या पदात पडले त्या बात हा म्हणजे खरा सुद्धा ह्या अवतारी मालिका असतात. कारण तुम्हाला सांगतो वैकुंठामध्ये अशी बैठक अशी मीटिंग होती की बाबा तू ह्या ठिकाणी अवतार घ्यायचा, तुम्ही त्या ठिकाणी अवतार घ्यायचा, तुमचा शिष्य तो असेल, तुमचा गुरु तो असेल, हे नियोजन असतं. आणि तसं काळाही तसं काही नाही. काळाच्या नुसार बरोबर त्याच्यामध्ये घडामोड होत जाते. आदिमाया शिक्के अवतार व्यवस्था त्यांना थांबावं लागलं. एवढे मोठे असतात त्यांनी जर सद्गुरूने शरण गेले चांगदेव म्हणे आली जर आलो गुरुपुत्र झालो. कारण माणसाला गुरुचा अनुग्रह झाला का तिथून पुढे दुसरा जन्म असतो. म्हणून साधू संत भक्त मंडळी जे आहे यांना कधीही जातीच्या याच्यामध्ये वाटून घ्यायचं. सावकार महाराज सगळ्यांचे आपले असणारे जे संत जे सगळे चोखोबराला सगळ्यांचे, कारण त्यांनी निर्गुण तत्व प्राप्त करून घेतले. मला देवांचे ते प्रिय आहे, ते जर देवांचे प्रिय आहेत तर आपण त्यांचे दोष बघून स्वामीचा दुर्भाव कशाला कोणी करायचा? आता मी बस एरवे तरी मी बस मूर्ख आहे, पण स्वामीजी मला वेळ देतात तर बोलतात ना. मग तुम्ही माझा द्वेष करून माझं काय वागणं करणार? म्हणजे अनाशी त्यांचा द्वेष, त्यांचे जे प्रिय हनुमंतराय कोणाचे प्रिय? हनुमंतरायांना एखाद्या मानवाने मानितच नाही, पण नाही तुझ्या नाही मान्याने काय कमी होणार आहे का? पण संतांचा द्वेष आपल्या मुखातून कधीच करू, कारण संत हे सगळ्यांसाठी असतात. आणि तिथे काही एक संत नाही ना, तुम्ही संत तुम्ही म्हणजे अनेक वचने बरं, तुम्ही म्हणजे आदरार्थी शब्द आहे पण अनेक वचने. काय मी पतित तुकोबाराय म्हणते मी पतित आहे, ज्ञानोबाराय म्हणतात मी तरी मी जरी झाला परी गुरु कृपाने आपण म्हणत मी कीर्तन केसरी हरणा केसरी गाढव केसरी म्हणून नम्रता धारण, ज्याने नम्रता धारण केली महाराज भगवान परमात्मा नम्र झाला होता तेने धारण केले आणि महादेवाने महाराज निवृत्तीनाथ बरोबर आणि गहिनाथांचा अनुभव यासाठी त्यांनी निवृत्तीनाथ झाले. म्हणजे त्यांनी ते अनुभव घेतलाच ना त्यांनी. तुम्हाला सांगतो नामाने पुण्य वाटतं, पापाचा रास होतो, पण सद्गुरूच्या मुखातून आलेलं जे नाम आहे त्या नामाने मात्र उद्धार झाल्याशिवाय. कारण एकदा शिक्का पडला, एकदा मुद्रा पडली तर मन मात्र तिकीट फाटले एसटी वाले आपण नेऊन सोडावं लागतं तिथे. ते बंद पडू का काय म्हणाले तसा एकदा का मुद्रांकित झाला, एकदा का अनुग्रही झाला का त्याने उद्धाराविषयी शंका घ्यायची. मला म्हणते निर्द्वंद्व निशंक सुखानंद निशंक मनात शंका राहत नाही. आता दुपारी सोमवार म्हणजे सोमवार सोडा, संध्याकाळी सोमवार दुपारी सोडून संध्याकाळी तर तिचं प्रमाण आहे. जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही देवाचं खरोखर नामचिंतन करीत जर अन्न ग्रहण केलं तर ते जेवू नको असं. जसं हा नियम सगळ्यांना लागू होत नाही त्यासाठी आध्यात्मिक भाषा त्यासाठी विशेष वर्णन असावं लागतं. दुर्वर्ग विशेष तेवढा विश्वास असावा लागतो, तेवढा भाव असावा लागतो, तेवढे सद्गुरू प्रबळ. तसं हे काम क्रोध जगाला सुटीत नाही, ते काम क्रोध सुद्धा शिवनामाने बाधत नाही. एवढी ताकद शिवनामाने. मग एवढाले मोठमोठाले विकार ज्यांनी सगळं त्रिभुवन खायला सोडून केले ते कसं काय बाधत नाही? किती स्तुती देवतांना सांगितलं माझ्या बाळाला असणार तुम्ही आशीर्वाद द्या माझ्या काळी नाथा. त्यांनी गोडीत
आणि मग तिथं त्यांनी क्रोधाग्नी निर्माण केला. तो क्रोध त्यांना लागला. 33 कोटी देवता महाराज महादेवाने विष्णू सोडता बाकी सगळे झाडावर या घरी जालिंदर माताने तुकडे सगळे असणारे वायू असणारे काढून घेतले, भोंगळे झाडावर फटे टाकले होते. कोणी? जालिंदर माता. वर फटा गेल्यानंतर मग मात्र कानिंगनाथाला म्हणे जा त्यांना जाऊन सगळ्यांना प्रत्येकाला त्यांचे वस्त्र घाल आणि त्यांच्या चरणावर डोकं ठेवली. मग तर म्हणते ना तुझं काढल्यावर ही कादरला काय वाटतं